गँगस्टर गोल्डी ब्रार याला केंद्र सरकारने बेकायदेशीर कारवाया अंतर्गत दहशतवादी घोषित केलेला आहे। गोल्डी ब्रार हा प्रतिबंधित खलिस्तानी संघटना बब्बर खालसा इंटरनॅशनलशी संबंधित आहे। तसेच तो काँग्रेस नेते सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे। पीक विम्याच्या मागणीसाठी अमरावतीत स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली। अमरावती जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या कार्यालयात भजन म्हणत हे ठिय्या आंदोलन करण्यात आलं। अयोध्येच्या राममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामध्ये आता देवदेवतांना देखील निमंत्रण देण्यात येत आहे। अयोध्येच्या राम मंदिर न्यासाकडून विठ्ठलाच्या पायावर आमंत्रणाच्या अक्षता ठेवण्यात आल्या। 22 जानेवारी रोजी अयोध्येमध्ये रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे। याच सोहळ्याच्या अक्षता राम मंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष किशोरजी व्यास यांच्याकडून विठ्ठलाच्या पायावर ठेवण्यात आल्या। अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेच्या वेळी प्रभू श्रीरामाला घालण्यात येणारा पोशाख अयोध्येत तयार होत आहे। भगवत प्रसाद पहाडी हे श्रीरामांचे पोशाख तयार करतात। अपघाताबाबत सरकारच्या जाचक आणि अन्यायकारक कायद्याच्या निषेधार्थ वाहन चालकांनी पुकारलेल्या 3 दिवसीय संपामध्ये इंधन वाहतूक करणाऱ्या टँकर चालकांनीही सहभाग घेतला। त्यामुळे हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल या इंधन प्रकल्पातून होणारा पुरवठा ठप्प होणार असल्याने राज्यातील पेट्रोल पंपांवर इंधनाचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे। ट्रक चालकांच्या आंदोलनाला हिंसक वळण मिळालेलं आहे। ट्रक चालकांचा थेट पोलिसांवरच हल्ला। आंदोलकांवर कारवाई करत पोलिसांनी केला लाठीचार्ज। रस्ते अपघातात अपघातग्रस्तांना मदत न केल्यास 10 वर्षांची शिक्षा या नव्या कायद्याच्या विरोधात ट्रक चालक आक्रमक। शासनाच्या हिट अँड रन कायद्याला चालक संघटनांनी विरोध केलेला आहे। वर्ध्यात चालकांचं स्टेअरिंग बंद आंदोलन। केंद्र शासनाने केलेल्या हिट अँड रन कायद्याच्या विरोधात वर्ध्यात चालक संघटना एकत्रित आल्या। हा कायदा सर्वसामान्य चालकांवर अन्याय करणारा असल्याचा आरोप या चालक संघटनांचा आहे। केंद्र सरकारने आणलेल्या नवीन मोटार वाहन कायद्यानुसार यापुढे अपघातास जबाबदार ट्रक चालकास 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे। सोबतच 7 लाख रुपये दंड देखील आकारला जाणार आहे। दरम्यान याच कायद्याला देशभरात विरोध होत असून टँकर चालकांनी थेट संपाची हाक दिली आहे। तर हा नवीन कायदा रद्द करा अशी मागणी करत बीपीसीएल आणि एचपीसीएल, इंडियन ऑइल या तिन्ही कंपन्यांचा पेट्रोल डिझेल पुरवठा करणाऱ्या टँकर चालकांनी 3 दिवसाचा संप पुकारलाय, ज्यात 1 ते 3 जानेवारी दरम्यान टँकर चालक संपावर आहेत। जपानमध्ये 7.5 रिश्टर स्केल क्षमतेचा भूकंप झाला। त्यानंतर जपानला त्सुनामीचाही इशारा देण्यात आला। जपानच्या पश्चिमेकडील भागांमध्ये हा भूकंप झाला असून यामुळे समुद्रात 5 मीटर उंचीच्या लाटा उसळू शकतात। त्यामुळे नागरिकांना दक्षतेचा इशारा देण्यात आलेला आहे। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी देहूमध्ये गर्दी होऊ लागली। नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनाने करण्यासाठी भाविक भक्तांची पावले देहूकडे वळाली आहेत। पहाटे देहू संस्थानाकडून काकड आरती करण्यात आली। त्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं। इंग्रजी नववर्षाचं स्वागत करण्यासाठी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये भाविकांची गर्दी। नववर्षाच्या स्वागतासाठी मंदिरामध्ये फुलांच्या फळांची आरास करण्यात आली। यावेळेस आळंदीचे भाविक प्रदीप ठाकूर यांनी ही आरास केली। नववर्ष सुखाचे जावो ही प्रार्थना यावेळेस भाविकांनी विठ्ठलाला केली। आपल्या विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचा 4 डिसेंबरपासून बेमुदत संप सुरू आहे। यावर राज्य शासनाचं लक्ष वेधण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद कार्यालयासमोर अंगणवाडी सेविकांनी धरणे आंदोलन केलं। मात्र मान्य न झाल्यास मंत्रालयाला घेराव घालू असा इशारा सेविकांकडून देण्यात आलाय। महाराष्ट्राला मोठमोठ्या साधू संतांची मोठी परंपरा आहे आणि इतिहास असून त्यांनी फडकवलेली भागवत धर्माची पताका आजही डौलाने फडकते। भागवत धर्माच्या समाज प्रबोधनाचा हा समृद्ध वारसा नव्या पिढीसमोर नेण्याच्या उद्देशाने येत्या 2 ते 9 जानेवारी दरम्यान श्री मंगलगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या उसाटणे गावामध्ये हरिनाम सप्ताह सोहळा संपन्न होणार आहे।
डोंबिवलीमध्ये पेपर गोदामाला आग लागली। नववर्षाच्या पहिल्याच दिवशी डोंबिवलीत आगीच्या 2 घटना घडल्या। केळकर रोडवरील एका दुकानाला आग लागली आणि दुसरी आग पूर्वेकडील सोनारपाडा येथील क्लासिक हॉटेलमागे एका गोदामाला लागली। दोन्ही घटनेमध्ये मोठं नुकसान झालं आहे। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। नवीन वर्षाची सुरुवात अनेक जण देवदर्शनाने करतात। बुलढाणा जिल्ह्यातील विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या संतनगरी शेगावमध्ये भाविकांची अलोट गर्दी दिसते। सरत्या वर्षाचा निरोप आणि नवीन वर्षाचं स्वागत भक्तिमय वातावरणात करण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येने भाविक संतनगरी शेगावमध्ये दाखल झाले। संत गजानन महाराजांचं मंदिर भाविकांसाठी 24 तास खुलं होतं, त्यामुळे रात्रभर भाविकांना गजानन महाराजांच्या दर्शनाचा आनंद घेता आला आहे। कांद्यावरील निर्यात बंदी उठवावी, नाफेडने बाजार समितीत कांदा खरेदी करावा, कांद्याला सरासरी 4,000 रुपये भाव द्यावा, अशा विविध मागण्यांसाठी देवळा तालुक्यातील उमराणा येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी निफाडच्या पिंपळगाव बसवंत महामार्गावरील नाफेड कार्यालयावर धडक ट्रॅक्टर मोर्चा काढला। इस्रोच्या एक्स्पोसॅट उपग्रहाचं आज प्रक्षेपण झालं। या मोहिमेद्वारे कृष्ण विवरांसारख्या खगोलीय निर्मितीमागील रहस्य उकलण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे। ऑक्टोबरमधील गगनयान चाचणी वाहन D1 मिशनच्या यशानंतर हे प्रक्षेपण करण्यात आलंय। अयोध्या येथे 22 जानेवारी रोजी प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे। त्यामुळे देशभरात रामभक्तांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। तर देशभरातील नागरिकांनी अयोध्या येथे आपल्या वेळेनुसार यावं अशा पद्धतीचं आमंत्रण देखील दिलं जात आहे। नाशिक शहरात घरोघरी अयोध्येतून आलेल्या अक्षता घेऊन अभिमंत्रित केल्या जात आहेत। नाशिकच्या इंदिरानगर भागामध्ये सिलेंडरचा स्फोट झाला असून यामध्ये एका पार्सल पॉइंटमध्ये स्फोट झाल्याची माहिती समोर आली। स्फोटात 2 जण जखमी आहेत। स्फोट होण्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। भारतीय रिझर्व्ह बँकेने 29 डिसेंबर रोजी आदर्श महिला नागरी सहकारी बँकेचा परवाना रद्द केला। मात्र ठेवीदारांच्या 5 लाख रुपयापर्यंतच्या सर्व ठेवी सुरक्षित असल्याचंही म्हटलं। तथापि या ठेवी परत करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने अध्यक्ष आणि संचालकांच्या मालमत्ता विक्रीला काढलेल्या आहेत। गेल्या आठवडाभरापासून महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होते। रविवारी राज्यात 131 नवीन रुग्ण आढळले। यासह राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 701 वर पोहोचली आहे। चिंताजनक बाब म्हणजे कोरोनाच्या नवीन JN1 व्हेरियंटच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसते। ही संख्या 29 पर्यंत वाढली आहे। छत्रपती संभाजीनगर महापालिकेकडून कोरोना तपासण्यांवर सध्या भर देण्यात येतोय। रविवारी 8 बाधित रुग्ण आढळून आले। रुग्णांची संख्या 35 वर पोहोचली। एका रुग्णावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर उर्वरित सर्व रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत। रविवारी आढळून आलेल्या रुग्णांमध्ये 4 महिला तर 4 पुरुषांचा समावेश आहे। कमिशनमध्ये वाढ करण्यासह इतर मागण्यांसाठी नववर्षाच्या सलामीलाच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 1800 रेशन दुकानदार बेमुदत संपावर जाणार आहेत। ऑल इंडिया फेअर प्राइस शॉप डीलर्स फेडरेशनच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू राहणार असून यामध्ये राज्यभरातील 53,000 तर देशातील 5,48,000 रेशन दुकानदार सहभागी होणार आहेत। इस्रोच्या एक्स्पोसॅट उपग्रहाचं आज प्रक्षेपण झालं। उपग्रह वर्षाच्या पहिल्या दिवशी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित करण्यात आला। हा उपग्रह विश्वातील 50 तेजस्वी स्रोतांचा अभ्यास करणार आहे। तसेच या मोहिमेचा खर्च 9.50 कोटी रुपये असल्याची माहिती मिळते। ही भारताची पहिली समर्पित पोलरीमीटर मोहीम आहे। या मोहिमेतून अवकाशात होणाऱ्या किरणोत्सर्गाचा अभ्यास करण्यात येणार आहे। नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील सर्वच वरिष्ठ अधिकारी कर्तव्यावर हजर होते। स्वतः पोलीस अधीक्षक PR पाटील हे बसस्थानक आणि रेल्वे स्टेशन परिसरामध्ये परिस्थितीचा आढावा घेत असताना त्यांना थंडीने बेजार झालेले अनेक बेघर नागरिक दिसले। क्षणाचाही विलंब न करता आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा करून आदेश देत नवीन वर्षाच्या सुरुवातीला या नागरिकांना उबदार साहित्याचं वाटप करण्याचा निर्णय घेतला आणि रात्रीच्या रात्री या नागरिकांना पांघरण्यासाठी उबदार कपडे उपलब्ध करून दिले। पोलीस दलाच्या वतीनं नवीन वर्ष सोशल पॉलिसिंगच्या माध्यमातून साजरा करण्यात येणार असल्याचा संदेश पोलीस अधीक्षकांनी या माध्यमातून दिलाय। 31ची रात्र असल्याकारणाने मुंबईमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त दिसून आला। संपूर्ण मुंबईमध्ये दिसत होता। दादरमधील सेना भवन परिसरात मुंबई पोलिसांचा मोठा बंदोबस्त दिसला। सुमारे 25 ते 30 पोलीस दादर सेना चौकामध्ये तैनात होते।
नुकतेच सोनालीने तिच्या बाली ट्रिपमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटोमध्ये सोनाली बाली येथील अलोहा अबूद स्विंगवर बसलेली दिसते. सोनालीने शेअर केलेल्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय. पुणे येथील कोरेगाव भीमा येथे 206व्या शौर्य दिनाच्या निमित्ताने रात्री 12 वाजता विजयस्तंभावर फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली. रात्रीपासूनच मोठ्या संख्येने भीम अनुयायी विजयस्तंभाला मानवंदना करण्यासाठी कोरेगाव भीमा येथे दाखल झाले. नाशिक शहरात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट आढळले आहेत. 3 रुग्ण यावेळेस आढळले असून एकावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून 2 जण होम क्वारंटाईनमध्ये तर इतर 200 जणांवर अँटीजेन चाचण्या करण्यात आल्या ज्या निगेटिव्ह होत्या. नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला हे रुग्ण आढळले असून कोरोनाचे रुग्ण मनपा आरोग्य विभाग सतर्क झालेला आहे. नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन मनपाने केलेलं आहे. गोपाळ गावंडे या पर्वाचा विजेता ठरला असून महागायकावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय.